उत्तर तहसील कार्यालयात कथित गैरव्यवहाराची एक ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल होत असून त्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। या क्लिपमध्ये एका नायब तहसीलदारांनी काम करून देतो असे सांगत संबंधित व्यक्तीकडून मोठी रक्कम घेतल्याचा दावा ऐकू येतो। मात्र पैसे देऊनही काम न झाल्याने संबंधित व्यक्ती परतफेड मागत असल्याचेही या संभाषणातून सूचित होते। जनक्रांती न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, परंतु या ऑडिओ क्लिपमुळे तहसील कार्यालयावरील विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। साहेब नमस्कार। हा नमस्ते। काय ना साहेब, ते होत नसेल तर कॅन्सल करा। माझे जे पैसे दिले तेवढं मला देऊन टाका साहेब। ते नको ते कॅन्सल करा। ते बोलतो साहेबांना। कसं आहे साहेब माहिती आहे का, आता त्याचा इंटरेस्ट बी उडवलेला आहे। आता काय काम बी होईने, पैसे अडकून बी काय अर्थ नाहीये त्याला। बोलतो मी साहेबांना। बोला साहेब। आणि काम नको म्हणते, आता कॅन्सल करून टाका साहेब। मग आता कसं मेंटॅलिटी राहिली नाही माझी त्याच्यामध्ये। चक्कर मारून तुम्ही तर बघितलं साहेब। मला बोलतो मी त्यांना। ते नकोच म्हणा साहेब, नको ते विषयच नको आहे। माझं जेवढं दिलं मी तेवढं देऊन टाकायला सांगा। बोलतो मी। हो बोल। ओके साहेब। उत्तर तहसील कार्यालयातील गैरव्यवहार, घोटाळे आणि पैशांचे व्यवहार अशा तक्रारी गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत। अनेक नागरिकांनी काम करून देण्याच्या नावाखाली मोठ्या रकमा घेतल्या गेल्याचे आरोप केले आहेत। या पार्श्वभूमीवर नव्याने समोर आलेला हा ऑडिओ प्रकरण अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे। व्हायरल ऑडिओमध्ये संबंधित व्यक्तीने काम न झाल्याने नायब तहसीलदारांशी संवाद साधत दिलेल्या पैशांची मागणी केल्याचे ऐकून येते। या संभाषणातील मजकुरामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अशा प्रकारच्या व्यवहारांमुळे सरकारी कार्यालयांची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। या घटनेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने पसरत असताना तहसील कार्यालयाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे।